त्या पुजाऱ्यांना सुद्धा मंदिराच्या बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी होतंय। पाठीमागची जागा पंचांची बळकिवली, दिंड्या वेगवेगळ्या झाल्या, गावात वेगवेगळं सगळं व्हायला लागलंय। नगरपंचायत हद्दीमधली लोक घ्यायची आहेत, तर याच्यामध्ये ज्याचं मतदान माळंगीला आहे, जो माळंगीचा रहिवासी, तो व्यक्ती ह्या यादीमध्ये कसा आला? हे धर्मदायुक्त आयुक्तांनी या ठिकाणी काहीतरी काळबेर करून या ठिकाणी ही ट्रस्ट केलेलं आहे। गोदंड महाराजांच्या मंदिरामध्ये लोक येत नाहीत, मागे एक अन्नछत्र, पुढे एक अन्नछत्र, दोन्ही बंद करून टाका अन्नछत्र। लोकांना मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेऊ द्या। मंदिरामध्ये बॅनर, कोण दोन्ही बॅनर असतील ती काढून टाका गोदंड महाराजांच्या मंदिरातले। फक्त फोटो गोदंड महाराजांचा ठेवा, फक्त गोदंड महाराजांची समाधी या ठिकाणी दर्शनाला ठेवा। संत श्री सद्गुरू गोदंड महाराजांच्या समाधी मंदिरापुढं शपथपूर्वक कर्जत पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेत। ज्या संत सद्गुरू गोदंड महाराजांनी जग तारका हा ग्रंथ लिहिला, ज्या संत सद्गुरू गोदंड महाराजांच्या ग्रंथामध्ये जग तारण्याची क्षमता होती, त्या संत सद्गुरू गोदंड महाराजांना नगर पंचायत पुरतं मर्यादित ठेवण्याचं काम काही मंडळी करतायत। त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहतो की सद्गुरू गोदंड महाराजांच्या रथयात्रा उत्सव असेल, पालखी सोहळा असेल, या ठिकाणी दिंडी सोहळा असेल, किंवा संत सद्गुरू गोदंड महाराजांच्या जी गावात निघणारी पालखी असेल, याच्यामधले सगळे जी काय प्रमुख मानकरी असतील, ती उटेकऱ्यापासून ती सगळे चौरीवाल्यापासून ती सगळेजण या सगळ्या गावातल्यांना गोदंड महाराजांनी स्वतःची सेवा ज्या काकड्यांच्या परिवाराच्या माध्यमातून स्वतः करून घेतली, त्या काकडे परिवाराला गोदंड महाराजांनी एक वरदान दिलं होतं। गोदंड महाराजांनी त्यांना एक आशीर्वाद दिला होता की तुम्ही आमची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये आयुष्यभर तुम्ही माझी सेवा करता म्हणून हे शपथपुत्र बक्षीस पत्र या ठिकाणी जागेचं दिलं होतं। त्या पुजाऱ्यांना सुद्धा मंदिराच्या बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी होतंय। गोदंड महाराज नगर पंचायत पुरते मर्यादित नाहीत, गोदंड महाराज हे वज्रेश्वरी, कोहळा, हैदराबाद, फलटण, ठाणे, महाराष्ट्राच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये, देशाच्या कोपऱ्यामध्ये गोदंड महाराजांचे शिष्य आहेत। त्याच्यामुळे गोदंड महाराजांना नगर पंचायत पुरतं या ठिकाणी मर्यादित ठेवू नये। त्याच पद्धतीने पाठीमागची जागा पंचांची बळकिवली, दिंड्या वेगवेगळ्या झाल्या, गावात वेगवेगळं सगळं व्हायला लागलंय। ही निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय। म्हणून हात जोडून आमची एवढीच विनंती की जी काय करायचं ती करा, राजकारणाची जोडे गावाच्या बाहेर ठेवा, मंदिराच्या बाहेर ठेवा आणि गोदंड महाराजांनी ज्या पद्धतीने जग तारण्याची क्षमता होती, गोदंड महाराज सगळ्यांसाठी ठेवा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी ठेवा। एकाच कुटुंबातलं ट्रस्ट या ठिकाणी झालंय, त्याच्यात आठ टाकली की नगरपंचायत हद्दीमधले लोक फक्त घ्यावात। मग नगरपंचायत हद्दीमधली लोक घ्यायची आहेत, तर याच्यामध्ये ज्याचं मतदान माळंगीला आहे, जो माळंगीचा रहिवासी, तो व्यक्ती ह्या यादीमध्ये कसा आला? हे धर्मदायुक्त आयुक्तांनी या ठिकाणी काहीतरी काळबेर करून या ठिकाणी ही ट्रस्ट केलेलं आहे। ही ट्रस्ट रद्द झालाच पाहिजे, या मागणीसाठी गावकरी जमलेत। चाललंय काय? गोदंड महाराजांना लिमिटेड ठेवायचं काम चाललंय। गोदंड महाराजांच्या मंदिरामध्ये लोक येत नाहीत, मागे एक अन्नछत्र, पुढे एक अन्नछत्र, दोन्ही बंद करून टाका अन्नछत्र। आमचं म्हणणं आहे लोकांना मंदिरामध्ये येऊ द्या, लोकांना मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेऊ द्या। मंदिरामध्ये बॅनर, कोण दोन्ही बॅनर असतील ती काढून टाका गोदंड महाराजांच्या मंदिरातले। फक्त फोटो गोदंड महाराजांचा ठेवा, फक्त गोदंड महाराजांची समाधी या ठिकाणी दर्शनाला ठेवा। गोदंड महाराजांच्या मंदिरावरती विळखा टाकण्याचं काम चालू आहे। गोदंड महाराजांना या ठिकाणी भक्त कमी करण्याची या ठिकाणी काम चालू आहे। एवढीच गोदंड महाराज चरणी प्रार्थना, याच्यातून महाराजांना मुक्त करा।